आज मी बनवत आहे वरणबट्टी। आणि वरणबट्टी बनवण्यासाठी मी धन, जिरं, बडीशेप हे मोठं जाडसर असं मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे। आणि गरम पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा अगोदरच पाण्यामध्ये भिजवून ठेवला, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि 10 मिनिटं ते रेस्ट करायला ठेवलं। आणि त्याच पाण्यामध्ये नंतर भरपूर असं तूप, खाण्याचा सोडा, 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि 4 वाट्या गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी रवा ह्याच्यामध्ये घातला होता आणि छान असं पीठ मळून घेतलं आणि लगेचच बाट्या बनवायला घेतल्या। आणि म्हणूनच मी रवा अगोदरच गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ 10 मिनिटं भिजायला ठेवला होता, कारण रवा थोडासा भिजायला लागतो आणि आपण याच्यामध्ये सोडा घालत आहोत, त्यामुळे बाटीस पटकन फुगाव्यात म्हणून ह्या पीठ मळलं की लगेचच बनवून घ्यायच्या। आणि मी कढईमध्ये पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं आणि लगेच त्या अशा उकडून घेतल्या। उकडून घेतलेली बाटी छान अशा कट करून घेतल्या आणि तेलही गरम करायला ठेवलं होतं आणि त्या छान अशा तळून घेतल्या आणि खूप छान लागतात। माझी तर फेवरेट आहे वरणबट्टी। आणि याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही साधं वरणही बनवू शकता आणि तिखट वरणही बनवू शकता। कशाही सोबत ह्या वरणबट्टी खूप छान लागतात। आणि तुम्हाला माहितीच असेल, मी उखाणा सिरीज सुरू केलेली आहे, संक्रांती जवळ येत आहे म्हणून। आणि आजचा दुसरा उखाणा आहे, तर ऐकूया का? नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी, नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी, ओंकारावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।